नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या या चॅनलमध्ये माझं स्वागत आहे. आज दर्शन अमावस्या आहे, मोठी अमावस्या. आषाढ महिना संपत आहे आणि श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. तर ही आषाढ महिन्यातली शेवटची मोठी अमावस्या आहे. ह्याला दीप अमावस्यासुद्धा म्हणतात. तर ह्या दीप अमावस्याला घरातले जे काही आपले दिवे असतात, सर्व दिवे ते इथे मी घासून पुसून घेतलेले आहे, ते बघा. आणि गव्हाच्या पिठाचे 5 दिवे मी बनवणार आहे. यासाठी तुम्ही 5 बनवू शकता किंवा 7ही बनवू शकता. हे बघा, मी इथे गव्हाच्या पिठापासून हे दिवे तयार केलेले आहेत 5. हे 5 दिवे माझे तयार झाले. आता मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि त्याच्यावर चाळण ठेवली आहे. आणि चाळणीवर हे दिवे 5 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचे. त्याच्यामुळे हे दिवे तवत नाहीत, कडक राहतात. आता मी इथे या दिव्यांमध्ये सर्व वाती तयार करून घेतले आहेत. समईमध्ये ही अशी डबल वात करून घ्यायची. हे बघा, हे दिवेसुद्धा आपले तयार आहेत. आता हे दिवे आपण थंड करून घेतलेले. मी समईमध्ये वाती तयार करून घेतले. आता पाटाखाली रांगोळी काढून घ्यायची. पाटाखाली मी रांगोळी काढून घेतलेली आहे. त्याच्यावर हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे. आता त्याच्यावर मी पाट ठेवला आणि पाटावर मी एक कपडा ठेवला आहे. आणि पाटाच्या भोवतीसुद्धा मी इथे चारी बाजूनी रांगोळी काढून घेतलेली आहे. इथे मी आता पाटावर एक छोटा पाट ठेवलेला आहे. त्याच्यावर पुन्हा मी कपडा घातलेला आहे आणि मध्यभागी थोडेसे तांदूळ पसरवलेत, थोडेसे तांदूळ घातलेत. आता ह्याच्यावर मी एक दिवा ठेवणार आहे मध्यभागी. आणि त्या दिव्याच्या बाजूला मी 2 मोठ्या समया ठेवलेल्या आहेत. इथे मी फुलांनी थोडीशी सजावट केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा मी दिवे ठेवणार आहे. आता समईला वगैरे मी इथे फुलांची सजावट करून घेतलेली आहे. बाजूनी फुलं ठेवलेली आहे, ती बघा. आणि त्या स्टील मध्ये जे मी दिवे ठेवले त्याच्या पुढे मी पिठाचे जे 5 दिवे बनवले होते, ते पिठाचे 5 दिवे मी पुढे ठेवलेले आहेत. इथे मी अशी फुलांनी सजावट करून घेतलेली आहे बघा.
माझे दीपपूजन कसं वाटतं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता दिव्यामध्ये तेल टाकून प्रत्येक दिवे मी पेटवून घेते हे बघा. आणि हे दिवे पेटवल्यावर इतके सुंदर दिसतात, तुम्ही बघा. हे साधंसं आणि छोटंसं मी दीपपूजन केलेलं आहे. तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की माझं दीपपूजन कसं झालेलं आहे ते. इथे पिठाचे दिवे सुद्धा इथे पुढे ठेवलेले पेटवून घेतले. प्रत्येक दिव्याला इथे हळद कुंकू वाहायचं आहे. अगरबत्ती दाखवून मी इथे सर्व दिव्यांची पूजा केलेली आहे. माझी पूजा आता संपूर्ण झाली आहे.